पिंपरी चिंचवडच्या मोरवाडी येथील एका कुटुंबानं सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता। या संपूर्ण कुटुंबानं आपल्याच घरामध्ये विषारी रसायनांचा धूर केला आणि हा धूर त्यांनी इनहेल केलेला होता आणि त्या सगळ्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती। आता या प्रकरणामध्ये संपूर्ण कुटुंबाचा अंत झाल्याची माहिती समोर आलेली आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे, का आत्महत्या केली आहे, सगळं काही पाहूयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। मोरवाडीमध्ये असलेल्या करिश्मा ग्लोरी नावाच्या सोसायटीमध्ये घडलेली ही अतिशय खळबळजनक घटना आहे। घटना समोर आल्याच्या नंतर संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये एकच खळबळ माजलेली पाहायला मिळते। घडलेलं मुळात असं आहे की विनोद पिल्ले नावाचे या कुटुंबाचे प्रमुख आहेत। त्याचबरोबर त्यांची पत्नी आहे सिरजा पिल्ले, ज्या 45 वर्षीय आहेत। विनोद पिल्ले 50 वर्षांचे होते आणि त्यांची मुलगी होती जी 20-19 वर्षांची मुलगी आहे। पौर्णिमा पिल्ले असं तिचं नाव। हे तिघांचं कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये वास्तव्याला आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून ते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेले होते। या कुटुंबावर मोठं कर्ज झालेलं होतं अशी सुद्धा माहिती समोर येते। याच कर्जबाजारीपणामुळे गेल्या 3 वर्षांपूर्वी त्यांनी नेहरू नगरमध्ये असलेलं त्यांचं आलिशान घर विकलं आणि त्यानंतर मोरवाडीच्या एका भाड्याच्या घरामध्ये राहण्यासाठी ते आलेले होते। 3 वर्षांपासून ते याच ठिकाणी वास्तव्याला होते। मात्र अचानकच कालच्या दिवशी त्यांनी आत्महत्या करण्याचा आणि सामूहिक आत्महत्येचा खरं तर निर्णय घेतलेला होता। या निर्णयानुसार त्यांनी मुळात काय केलं तर सगळ्यात पहिल्यांदा विनोद पिल्ले यांनी 1 जून रोजी सोडियम नायट्रेट या विषारी औषधाचा डबा जो आहे तो ऑनलाईन मागवलेला होता। हा डबा घरी आल्याच्या नंतर लगेचच त्यांनी या सगळ्यावरती अंमलबजावणी करायला सुरुवात केली की कशा पद्धतीने त्यांना आत्महत्या करायची आहे। रात्रीच्या वेळेस हे संपूर्ण कुटुंब मध्यरात्रीपर्यंत जागच होतं आणि मध्यरात्री त्यांनी हा आत्महत्येचा प्रकार केला। मुळात काय केलेलं होतं तर घरामध्ये एका डब्यामध्ये कोळसा पेटवलेला होता आणि कोळशाच्या वरती म्हणजे पेटवलेले जे कोळसे होते त्याच्यावरती हे रसायन ओतलं गेलं। त्यामुळे घरभर त्याचा धूर झाला, विषारी धूर होता आणि हे तिघेही त्याच धुरामध्ये बसून राहिले। त्यानंतर या तिघांनाही अर्थातच खूप जास्त त्रास झाला, तिघेही बेशुद्ध अवस्थेत गेले। दुसऱ्या दिवशी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला। दुसऱ्या दिवशी घडलेलं असं होतं, मुळातच हे संपूर्ण कुटुंब खूप जास्त उच्च शिक्षित होतं। IIM अहमदाबादमधून विनोद यांनी संगणकशास्त्राची डिग्री घेतलेली होती। त्यांची मुलगी सुद्धा पुण्यातल्या एका मोठ्या कॉलेजमध्ये सध्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती। तर त्यांची पत्नी सिरजा या एका नामांकित शाळेमध्ये गेल्या काही वर्षांपासून समन्वयिका म्हणून काम करत होत्या। मुळात हे सगळं प्रकरण उघडकीस येण्यासाठी महत्त्वाची ठरली ती हीच शाळा, कारण शाळेत त्या गैरहजर होत्या कामावरती, म्हणून त्यांना त्यांच्या काही सहकाऱ्यांनी फोन करण्याचा प्रयत्न केला। मात्र त्या कुठल्याही परिस्थितीत फोनला रिस्पॉन्ड करत नव्हत्या। म्हणून मग त्यांच्या काही जवळच्या नातेवाईकांना फोन केले गेले। त्यांनाही सांगितलं गेलं की बराच वेळ झालं फोन उचलले जात नाहीयेत, नेमकं काय झालंय ते तुम्ही एकदा तुमच्या बाजूने पहा। त्यानंतर या नातेवाईकांनी सुद्धा घरातल्या दोन्ही तिन्ही फोनवरती फोन ट्राय केले, पण घरातून कुणीही फोन उचलतच नव्हतं। त्यामुळे मग त्यांच्या जवळपास राहणारे जे नातेवाईक होते त्यापैकी एक नातेवाईक थेट त्यांच्या घरी पोहोचले। घरी गेल्याच्या नंतर दरवाजाला आतून कडी लावलेली नव्हती, दार केवळ पुढे लोटलेलं होतं। त्यामुळे दार उघडून पाहिल्याच्या नंतर हे तिघे सुद्धा अतिशय अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पडलेले पाहायला मिळाले। पोलिसांना लगेचच पाचारण केलं गेलं। पोलिसांनी पाहिल्याच्या नंतर असं निष्पन्न झालं की विनोद पिल्ले यांचा या सगळ्यामध्ये जागीच मृत्यू झालेला होता। तर त्यांची पत्नी आणि मुलगी या दोघी सुद्धा बेशुद्ध अवस्थेत होत्या। त्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं। YCM मध्ये ICU मध्ये त्यांच्यावरती उपचारही सुरू होते। मात्र उपचारादरम्यान या दोघींचा सुद्धा आता दुर्दैवी मृत्यू झालाय। त्यामुळे एकंदरीत काय तर या कुटुंबातील तिघांचा सुद्धा दुर्दैवी अंत झालेला आहे। जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा आणखी तपास केला त्यावेळेस पोलिसांना घरातून एक सुसाईड नोट सुद्धा सापडली, ज्यामध्ये असं म्हटलेलं होतं की आमच्या आत्महत्येसाठी कुणालाही दोषी ठरू नये, आम्ही आमच्या मर्जीने आत्महत्या करतोय, अशा आशयाची ही एक सुसाईड नोट होती। पोलिसांकडून पुढील सगळाच तपास केला जातोय। ज्या तपासामधून असं निष्पन्न होत आहे की गेल्या काही वर्षांपासून या कुटुंबावर कर्जाचा मोठा डोंगर होता आणि त्यामुळेच त्यांनी हा सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णयही घेतलेला होता। अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून पुढील तपासही सुरू आहे। घातपाताची काही शक्यता आहे का, किंवा नेमका काय कर्ज घेतलेलं होतं, कुणाकडून घेतलं होतं, कुणी दबाव टाकत होतं का, या सगळ्याचा सुद्धा पोलिसांकडून तपास केला जाणार आहे। संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणातली तक्रार दाखल करण्यात आली आहे। मात्र दुसरीकडे
ज्या विषारी औषधामुळे हे सगळं घडलं ते सोडियम नायट्रेट. मुळात हे औषध कसं मिळालं, हे रसायन कसं काय मिळालं, हा खूप मोठा प्रश्न आहे. ऑनलाईन पद्धतीनं जर इतक्या सहज अशा पद्धतीची विषारी औषधं मिळत असतील, तर मग इथून पुढच्या काळामध्ये हे खूप जास्त धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे अशी औषधं म्हणजे अगदी आपण सध्या एखाद्या मेडिकलमध्ये गेलो तरी सुद्धा एखादी गोळी ही विदाऊट प्रिस्क्रिप्शनची दिली जात नाही. त्याच युगामध्ये आपण राहतोय आणि आताही ऑनलाईन पद्धतीनं जर विषारी औषधं, विषारी रसायनं घरपोच मिळत असतील, तर ही कुठेतरी गांभीर्यानं घेण्याची बाब आहे. हे लक्षात घेऊन पोलिसांकडून याबद्दलचा सुद्धा तपास केला जातोय, की हे औषध किंवा हे रसायन नेमकं कुठून मागवलेलं होतं, काय कारण सांगून मागवलेलं होतं, यापैकी कुणी या सगळ्यामध्ये त्यांना मदत केलेली होती का? किंवा त्यांचे फोनही जप्त करण्यात आलेत. कदाचित फोनमध्ये पाहून त्यांनी हे सगळं केलं असावं. कुठेतरी YouTubeला किंवा Googleला काहीतरी सर्च केलेलं असावं, की कशा पद्धतीनं आपण याचा वापर करू शकतो, ह्या विषारी औषधाचा धूर कसा करायचा असतो, या सगळ्याविषयी कदाचित त्यांनी माहितीही शोधलेली असू शकते, असा पोलिसांना अंदाज आहे. त्यामुळे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असलेला पाहायला मिळतोय. या सगळ्या तपासातून काय निष्पन्न होत आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मात्र तिघांचं हे कुटुंब एका रात्रीत संपल्यामुळे संपूर्ण पिंपरी चिंचवडमधून हळहळ व्यक्त केली जाते. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.